गाइज, वेलकम बैक टू माय चॅनल। आज आपण मेथी आणि मिरचीचा ठेचा करणार आहोत एक वेगळ्या पद्धतीने। तर चला मी तुम्हाला यासाठी लागणारी सामग्री दाखवते। सगळ्यात आधी आपल्याला लसूण, बारीक कापलेली अशी कोथिंबीर, भाजलेले शेंगदाणे आणि भाजलेली मिरची, त्यासोबत आपण इथे जिरं आणि तीळ ॲड केलेले आहेत, ते तुम्ही विसरू नये। आणि मेथीलाही आपल्याला कापून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। आणि आता आपण इथे या सगळ्या सामग्री बरोबर आपली भाजी जी आहे ती सुरू करणार आहोत। तर आपल्याला आता हे सगळं साहित्य असं वाटून घ्यायचं आहे। छान असं आपल्याला इथे वाटून घ्यायचं आहे। यामध्ये भाजलेले शेंगदाणे थोडेसे ॲड करायचे, थोडे थोडे असे करून। तर असं थोडंसं वाटून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये मेथी ॲड करायची आहे। मी जसं म्हणलं तशी स्वच्छ धुवून कापून अशी मेथी आपल्याला त्यामध्ये ॲड करायची। सोबत असं थोडासा आपल्याला इथे कोथिंबीर पण ॲड करायचा आहे। आणि असं आपल्याला इथे वाटून घ्यायचं आहे। तर असं बारीक आपल्याला असं वाटून झालं की हे इथेच थांबवायचं आहे। आणि आपल्याला इथे गॅस ऑन करून एका कढईत असं तेल इथे आपल्याला टाकून घ्यायचं आहे। थोडंसं असं गरम होऊ द्यायचं त्याला। त्यामध्ये असं जिरं टाकायचं आहे आपल्याला थोडंसं। जिरं मोहरी जे आहे आपण याच्यात ॲड केली आहे आता या तेलात। थोडंसं गरम झाल्यानंतरच करायचे आहे। आणि हळद पण येथे अशी थोडीशी ॲड करायची आहे या तेलात। आणि जे आपण वाटून घेतलेला जे मेथी आणि मिरचीचा जो ठेचा होता तो असा याच्यात आपल्याला ॲड करायचा आहे। आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा। असं थोडंसं फास्टमध्ये करा। आणि असं थोड्या वेळानंतर आपण इथे मेथी पण ॲड केली आहे। आणि त्याच्यात असं थोडंसं मीठ आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे। आणि मेथी अशी थोड्या वेळ मिक्स करून घेतली आपण की असं आपण मीठ टाकलं आहे। आणि आता आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं। आणि तुम्ही रेसिपी एकदा तरी तुमच्या घरी एकदा ट्राय करून बघा, इतकी छान लागते। आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे प्रिझर्वेटिव्ह आहे, म्हणून तुम्ही याला प्रिझर्व पण करू शकता। खूप छान लागते, टेस्ट म्हणजे एकदम भारी। आणि आपलं हे इथे रेसिपी इथेच संपलेली आहे। आणि तुम्ही जरूरी रेसिपी ट्राय करून बघा। आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट जरूर करा की तुम्ही बनवलेला हा ठेचा तुम्हाला कसा लागलाय ते। धन्यवाद, बाय बाय।